आणि आताची मोठी बातमी आहे, कार्यकर्त्यांशी चर्चा करून लोकसभा लढवण्याबाबत मी निर्णय घेईन असं म्हणतायत निलेश लंके। समोर कोणीही असू द्या, मला आव्हान वाटत नाही असंही त्यांनी म्हटलंय। दरम्यान मी खेळाडू आहे, नेहमीच तयार असतो असं म्हणत लोकसभा निवडणुकीसाठी आपण तयार असल्याचं लंकेंनी सुचवलेलं आहे, सुतोवाच केलंय। अनेक ठिकाणी तुमचं स्वागत झालं, तुतारी वाजून स्वागत झालेलं आहे। तर कुठेतरी भावी खासदारचे फ्लेक्स जे आहे ते लावण्यात आलेले आहे। काल देखील जयंत पाटलांनी तुमच्या हातात तुतारीचं चिन्ह दिलेलं आहे। कसं बघतो, म्हणजे काय नेमकं भावना आहे कार्यकर्त्यांच्या? म्हणजे थोडक्यात जे मतदार आहेत, जे शेतकरी आहेत, जे वेगवेगळ्या समाजाचे घटक आहेत, त्या सर्व लोकांशी चर्चा करूनच आपण एखाद्या गोष्टीवर खऱ्या अर्थाने मुख्य भूमिकेवर निर्णयावर आलं पाहिजे। तुमचा निर्णय जर झाला उद्या लोकसभा लढवायची, तर समोर किती पण मोठं आव्हान असलं तरी तुम्ही लढणार? कसं असतं, माझा निर्णय काय आहे यापेक्षा जनतेचा निर्णय महत्त्वाचा असतो। तुम्ही पाहिलं असं राजकारणामध्ये कधी कधी एक हट्टा असतो, नाही मला ती निवडणूकच लढवायची आणि मी ती निवडणूकच लढवणार, पण जनभावना त्याच्याबरोबर नसल्यानंतर त्याला पराभवाला सामोरं जावं लागतं। तुम्हाला जरी आव्हान वाटत नसलं तरी नेमकं आता तुमची भूमिका काय असणार आहे? म्हणजे कधी पण काही पण होऊ शकतं। मी म्हणलो नाही आव्हान वाटत नाही मला कुठली गोष्ट, आव्हानाचा मी त्यावर बोललोच नाही। मी एक खेळाडू आहे, म्हणजे मी बालवयापासून मला एक सवय, मी लहान असताना मला एक कुस्तीचा छंद होता, तर मी कधी माझ्या बरोबरीच्या पोरासंग कुस्ती नाही केली। मी काय मोठा पैलवान बघायचो आणि मोठ्या पैलवानाशी कुस्ती करायचो, त्यामुळे मोठ्या पैलवानाला पाडलं का अरे त्या आखाड्यात एकदम शिट्ट्या व्हायच्या, ते मला आज पण आठवतं। मग राजकारणात सुद्धा माझी सुरुवात झाल्यानंतर अशाच पद्धतीने करतो, कारण ते माझ्याला खेळाडू वृत्ती आहे ना, आज पण ती जागी होती ना। कॅमेरा सुशांत रावसह कुणाल जायकर, TVNine मराठी, तुळजापूर।